नमस्कार मित्रांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण जर युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मित्रांनो, गेले काही दिवस सतत ढगाळ वातावरण असून आपल्या फळबाग शेतकऱ्यांसाठी हे वातावरण खूपच म्हणजेच ह्या वातावरणामध्ये शेतकरी बांधवांना, आपल्या ज्या फळबागा शेतकरी बांधव आहेत त्यांना फवारण्या कराव्या लागत असतात. कारण जेणेकरून जे ढगाळ वातावरण तयार होतं ते ढगाळ वातावरण रोग प्रसाराला आमंत्रण देतं आणि त्यासाठी आज आपण बघितलं असाल की आज दिवसभर ढगाळ वातावरण होतं आणि काही भागांमध्ये आपण बघू शकत आहात की हा जो महाराष्ट्रातील भाग आहे, जसं की पुणे असेल, सातारा, अकलूज, सोलापूरचा भाग आहे, सांगलीचा काही भाग, लातूर, नांदेड, वाशिम, शेगाव, जळगाव, औरंगाबाद, मालेगाव हा जो भाग आहे, ह्या भागामध्ये सुद्धा नांदेडचा असेल, नाशिकचा भाग असेल, मुंबईचा काही भाग आहे, ह्या भागामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण असून पुढील काही दिवसांमध्ये हे वातावरण असंच राहणार आहे आणि त्याचा परिणाम आपल्या फळबागा शेतकऱ्यांना जो त्याचा जो फटका आहे तो शेतकरी बांधवांना आपल्या मिळणार आहे. त्यासाठी आपल्या बांधवांना फवारण्या कराव्या लागतील. आणि आपण बघू शकता की अटलांटिक महासागरामध्ये 2 चक्रीवादळ तयार झालेले आहेत आणि त्याचा जो परिणाम आहे तो आपल्या भारत देशाच्या दिशेने त्याचं काही सर्कल तयार होतं का, त्याच्यावर आपण नजर ठेवून आहोत आणि पुढील काही दिवसांमध्ये ह्याच्यात काय बदल होतो आणि त्याचा परिणाम आपल्या भारत देशासाठी आणि विशेषतः महाराष्ट्र राज्यासाठी त्याचा काही परिणाम होऊ शकतो का, तेही आपण पाहणार आहोत. आणि विशेष म्हणजे 3 चक्रीवादळ आपल्या भारत देशाच्या साईडला आपण बघू शकता की हे चक्रीवादळ खूप जवळ आहे आणि त्याचा जो सर्कल आहे तो आपण बघू शकता. हे चक्रीवादळ पुढील काही दिवसांमध्ये जो काही त्यांचा प्रवास आहे तो कसा राहणार आहे त्या संदर्भात आपण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि आपल्याही शेतकरी बांधवांना आपले व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना अशाच नवीन नवीन हवामान विभागाच्या माहिती आपल्याला मिळतील आणि त्या संदर्भात आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा शेतकरी बांधवांना प्रयत्न करणार आहोत. तर कसा व्हिडिओ वाटला आपला हे नक्की कळवा आणि आपल्या शेतकरी बांधव